दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। दीपावली म्हटलं की आकाशकंदील करणं हे तर आलंच आणि याच आकाशकंदिलाच्या माध्यमातून नवनवीन कलाकृतींचे प्रदर्शनही केले जाते। यावर्षी आम्हीही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा रोवणाऱ्या चांद्रयान 3 ची प्रतिकृती साकारलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण आता माहिती पाहूयात। आता ही चांद्रयान मोहीम घेण्याचा नेमका उद्देश तरी काय होता? तर सर्वात पहिल्यांदा उद्देश होता म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणं। आता ते दक्षिण ध्रुवावरच का? तर चंद्राची दुसरी बाजू म्हणजे दक्षिण ध्रुव ही आपल्याला पृथ्वीवरून कधीच दिसत नाही, कारण त्या भागात काही भाग असे आहेत की तिथे सूर्यप्रकाशच पडत नाही आणि तिथे जे तापमान असतं ते -100°C पेक्षाही खाली असतं आणि त्यामुळे शास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की तिथे बर्फाच्या स्वरूपात पाणीही असू शकतं आणि तिथे खनिजेही सापडू शकतात। या कारणास्तव ही चांद्रयान 3 ही मोहीम घेतली गेली। आता या एवढ्या मोठ्या यानात नेमकं होतं तरी काय? तर यामध्ये एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे हा LVM-3। आता या LVM-3 चं काम काय होतं? तर या यानात पॉप्युलेशन मॉड्यूल, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर असे 3 भाग होते। त्यामध्ये त्यांना स्वतः अंतराळात प्रवेश करता येऊ शकत नाही आणि त्यामुळे हे जे LVM-3 आहे ते त्यांना अंतराळात प्रवेश करण्यासाठी मदत करणार होतं। त्यात यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती कमी करून आणि उपग्रहासारख्या जड वस्तूंना उचलण्याची, पुढे ढकलण्याची क्षमता ही LVM-3 मध्ये असते आणि या सर्व कारणास्तव LVM-3 हे चांद्रयान 3 मध्ये दाखवलं गेलं। आता यामध्ये जे पॉप्युलेशन मॉड्यूल होतं याचं जे वजन होतं ते होतं 2148 किलोग्रॅम। त्यानंतर विक्रम लँडरचं वजन हे 1752 किलोग्रॅम आणि प्रज्ञान रोव्हरचं वजन होतं 26 किलोग्रॅम। त्यांची ऊर्जा होती अनुक्रमे याची पॉप्युलेशन मॉड्यूलची होती 758 वॅट, विक्रम लँडरची होती 738 वॅट आणि प्रज्ञान रोव्हरची होती 50 वॅट। अशा प्रकारे ही सगळी तयारी केली होती आणि 14 जुलै रोजी 2:35 श्रीहरिकोटा येथून चांद्रयानाचं प्रक्षेपण केलं जाणार असं इस्रोने जाहीर केलं। सगळीकडे आनंददायी वातावरण पसरलं आणि अखेर तो दिवस आला, तो म्हणजे 14 जुलै, कारण त्या दिवशी चंद्रयानाचं प्रक्षेपण केलं जाणार होतं। TV, मोबाईलवरून लाईव्ह पाहणारे लोक म्हणा किंवा शाळेतून विद्यार्थी सुद्धा प्रक्षेपण पाहत होते। त्याचबरोबर इस्रोचे शास्त्रज्ञ आणि श्रीहरिकोटा येथे प्रत्यक्षात प्रक्षेपण पाहणारे लोक हे सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाजायला लागले, कारण अखेरची 2:34 झाली। उलट काउंटडाऊन सुरू झालं। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 म्हणताच चांद्रयानाने अवकाशात भरारी घेतली आणि अखेर चांद्रयान अवकाशात गेलं। चांद्रयान अवकाशात गेलं खरं, पण पुढे काय? 15 जुलै रोजी चांद्रयानाने पहिली कक्षा पृथ्वीभोवती पूर्ण केली, 17 जुलै रोजी दुसरी कक्षा, 18 जुलै रोजी तिसरी कक्षा, 20 जुलै रोजी चौथी कक्षा आणि 25 जुलै रोजी 5वी कक्षा पूर्ण करत चांद्रयान चंद्राच्या दिशेने जाऊ लागलं। त्यावेळेला ही लंबवर्तुळाकार कक्षा होती, त्यामुळे दिवसही कमी जास्त लागले। त्यानंतर चांद्रयान हे चंद्राकडे झेप घेत असताना इस्रोच्या शास्त्रज्ञांनी 25 मिनिटांसाठी इंजिन सुरू केलं। हे इंजिन सुरू करण्यामागचा उद्देश इतकाच होता की पृथ्वीची कक्षा सोडून आणि गुरुत्वाकर्षण तोडून चांद्रयान हे चंद्राकडे झेपावले झालं आणि अखेर चांद्रयानाने दुसरी कक्षा ही साधारण रात्री 11च्या दरम्यान 6 ऑगस्टला पूर्ण केली। 9 ऑगस्टला तिसरी कक्षा, 14 ऑगस्टला चौथी कक्षा आणि 20 ऑगस्टला 5वी कक्षा पूर्ण करत 17 ऑगस्टला 5वी कक्षा पूर्ण करत चांद्रयान यातील अंतर हे 100 किलोमीटर एवढंच राहिलं आणि त्यानंतर 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान थ्रस्टर हे सुरू केले। थ्रस्टर हे एक प्रकारचे इंजिनच होतं आणि यामुळे चांद्रयानाचा वेग कमी केला जायला होता। जसजसं चंद्रयानाचं लँडिंग जवळ आलं तसतसं वेग हा चंद्राचा कमी केला गेला। लँडिंग आधी लँडर हा 25 किलोमीटर अंतरावर होता, त्यानंतर हा वेग 1.68 किलोमीटर प्रति सेकंदावरून 358 प्रति सेकंदावर आणला। त्यानंतर पहिल्या टप्प्यात 11 मिनिटे 50 सेकंद हा वेग लँडर आणि चंद्रामधील होता, तेव्हा अंतर होतं 7.4 किलोमीटर एवढं। दुसऱ्या टप्प्यात हे अंतर 6.8 किलोमीटर एवढं होतं, तेव्हा वेग
336 मीटर प्रति सेकंद एवढा कमी करण्यात आला आणि चंद्राच्या दिशेने लँडर जवळ आलं. तिसरा टप्पा हा 800 मीटरचा होता. येथूनच लँडरच्या सेन्सर्सकडून लेझर किरणाद्वारे चंद्रावर उतरण्यासाठी जागेची पाहणी केली गेली. येथून अनुकूल संकेत मिळताच विक्रम लँडरच्या चंद्राच्या पृष्ठभागापासून 150 उंचीपर्यंत खाली नेलं. चौथ्या टप्प्यात चंद्रापासून लँडर 150 मीटर अंतर असतानाच लँडरनं लँडिंगची जागा निश्चित केली. येथूनच लँडर आधी 60 मीटर अंतर व नंतर 10 मीटर अंतर उंचीपर्यंत खाली आणलं व अलगदपणे चंद्रावर 23 ऑगस्ट रोजी 6:04 चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरलं. आणि अखेर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:04 आपलं चांद्रयान हे भारताच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि भारतानं इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला. विक्रम लँडरमधून लँडिंग झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला आणि आता आपण त्या प्रज्ञान रोव्हरची थोडक्यात माहिती पाहूयात. हा आहे आपला रोवर. याचं नाव आहे प्रज्ञान रोवर. हे त्याचं 50 वॅट क्षमतेचं सोलर पॅनल. सौर ऊर्जेच्या जोरावर रोवर काम करेल. रोवरच्या मुख्य बाजूला डावीकडे आणि उजवीकडे एक असे 2 कॅमेरे आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे कॅमेरे -°C तापमानातसुद्धा काम करतात. कॅमेऱ्याच्या पुढच्या बाजूला अल्फा पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर याद्वारे लँडिंग साईटची मूलभूत माहिती मिळते. त्यानंतर सोलरच्या पुढच्या बाजूला 2 अँटिने आहेत. ते सिग्नल कॅच करण्याचे काम करतात. आता चंद्रावर इतके खड्डे आहेत, मग त्यात रोवर अडकला किंवा उलटला तर काय? त्यासाठी इस्रोनं रॉकियर बॉगी तंत्रज्ञान बसवलंय. खड्ड्यांपासून यानाचा बॅलन्स बिघडू न देता ते वाटचाल करतं. समजा प्रचंड मोठा चढ आला तर तिथे रोवर चढू शकत नाही. त्यावेळी महत्त्वाचे ठरतात ते रोवरला लागलेले हे कॅमेरे. रोवरच्या प्रत्येक हालचालीआधी कॅमेरे पृष्ठभागाचा एक फोटो टिपतात. लँडरच्या मदतीने ते फोटो इस्रोच्या सेंटरमध्ये पाठवतात. इस्रोचे शास्त्रज्ञ त्या इमेजला 3D मध्ये बदलतात. रोवर समोर आलेल्या गोष्टीचा आकार, उंची इत्यादींचा अभ्यास करतात आणि त्याच्या सूचना पुन्हा लँडरद्वारे रोवरकडे पाठवतात. या रोवरचं आयुष्य हे 1 लुनार डे एवढं होतं. आता तुम्ही म्हणाल एका दिवसात हा रोवर कितीशी शोध लावेल? परंतु मी म्हणाले पृथ्वीवरचा 1 दिवस म्हणजे चंद्रावरचे 14 दिवस. कारण चंद्रावर रात्रीचं तापमान हे -100°C पेक्षाही खाली जातं आणि या वेळेत उपकरणं काम करणं हे बंद करतील. आपलं जेव्हा यान उतरलंय तेव्हा तो सूर्योदय झालाय आणि सूर्योदयापासून रात्र होईपर्यंत साधारण पृथ्वीवरचे 14 दिवस लागतील आणि या 14 दिवसात हा रोवर सर्व माहिती शोधून काढेल. आता ही सर्व आपण चांद्रयानाची माहिती पाहिली, परंतु याचा उपयोग तरी नेमका काय झाला आणि त्यातून निष्पत्ती काय झाली? तर या रोवरनं पाठवलेल्या माहितीनुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हायड्रोजन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम असे अनेक साठे खनिजांचे असल्याचे आढळून आलं आणि याचा उपयोग तिथे ऑक्सिजन असल्यामुळे मानवी मोहिमांसाठी सुद्धा होऊ शकतो असं दर्शवण्यात आलं. आता ही जी इस्रोची कामगिरी आहे ती खरोखरच सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. कारण आपल्यापासून चंद्र हा जवळपास 3,84,144 किलोमीटर एवढ्या दूर आहे आणि एवढ्या दूरवरून उपकरणं हाताळणं ही साधी गोष्ट नाहीये. यान जायचं सोडून उलट दिशेने गेलं तर त्यांचा संपर्क तुटू शकतो. त्यामुळे इस्रोला प्रत्येक पाऊल हे विचार करून टाकावं लागत होतं. खरोखरच या इस्रोच्या कामगिरीला माझा सलाम आणि आपल्या भारतीयांसाठी सुद्धा ही अभिमानास्पद बाब आहे. कारण भारत देश हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश ठरला आहे. धन्यवाद.